सरळ रेसिपी या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण चिवळीची भाजी किंवा घोळ भाजी याची रेसिपी पाहणार आहोत. खूपच स्वादिष्ट आणि खूपच पौष्टिक अशी भाजी आहे. जी जमिनीलगत येते. तिची शेती होत नाही, ती आपोआप उगवून येते आणि उन्हाळ्यामध्ये ती खूप उन्हाळ्यामध्ये ती खायची असते आणि उन्हाळ्यामध्येच ती येते. खूप थंडावा असतो त्या भाजीमध्ये. जुनी लोक बाळाला थंडावा, तेव्हा काय फॅन वगैरे नव्हते, थंडावा मिळावा म्हणून खाली भाजी टाकायची आणि वरनं एक स्वच्छ कपडा टाकून बाळाला त्यावर झोपवत होते. खूप सुंदर होते भाजी. त्यासाठी बघा आपण एक कांदा, अर्धा टोमॅटो, हिरवी मिरची 3-4, लसूण पाकळ्या आणि मुगाची डाळ घेतली आहे. आणि जी चिवळीची भाजी आहे ती मी स्वच्छ 4-5 पाण्याने धुवून घेतली होती, कारण तिला माती भरपूर असते, कारण ती जमिनीलगत येते म्हणून 4-5 पाण्याने स्वच्छ धुवायची. त्याचे देठ काढायचे फक्त, जी मुळं असतात ती काढायची फक्त आणि बारीक चिरून घ्यायची. बाकी सगळी कोवळी भाजी मिळाली होती मला. प्रथम आपण पॅनमध्ये तेल टाकलं आहे. तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपण लसूण टाकणार आहोत. लसूण छान परतून घ्यायचा म्हणजे छान स्वाद येतो त्याचा. नंतर मी कांदा टाकणार आहे आणि हिरवी मिरची मी नंतर टाकणार आहे, कारण हिरवी मिरची टाकली की सगळी तडतड तडतड करते आणि ठसकते पण खूप, म्हणून नंतर कांदा टाकल्यानंतर वरनं मी हिरवी मिरची टाकणार आहे. छान अशी परतून घेणार आहे कांदा. तुम्हाला जर अर्धा कच्चासर ठेवायचा असेल तर ठेवू शकता, तशी पण छान लागते. पण मला कांदा असा कच्चा म्हणजे लागलेला आवडत नाही, म्हणून मी छान असा परतून घेतला आहे. त्यानंतर आपण अर्धा टोमॅटो घेतलं होतं ते टाकणार आहोत आणि छान असं परतून घेणार आहोत. खूप सुंदर होते भाजी. चव त्याची थोडीशी आंबट असते, पण टोमॅटोने अजून छान चव येते. त्यानंतर आपण 2 मिनटासाठी मंद गॅसवर झाकून ठेवलं होतं. 2 मिनटानंतर बघा छान टोमॅटो आपला मऊ झाला आहे आणि खूप छान असा त्यामुळं स्वाद येणार आहे भाजीला. करून बघा एक अशा प्रकारे आणि व्हिडिओ पूर्ण पहा, म्हणजे तुम्हाला कळेल कशी बनवायची भाजी. किती सुंदर आणि किती पौष्टिक अशी भाजी आहे, जी आपल्याला थंडावा देते. आणि थोडीशी मी लाल मिरची टाकली आहे पावडर, कारण आपण हिरवी मिरची पण यामध्ये वापरली आहे. तिखट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता. नंतर मी चिवळीची भाजी जी बारीक चिरून घेतली होती ती टाकली आहे आणि मुगाची डाळ टाकली आहे मी. मुगाची तुम्ही दुसरी कुठली हवी असेल तर टाकू शकता, हरभऱ्याची, तुरीची, पण ती तुम्हाला अगोदर भिजवावी लागेल. चवीप्रमाणे मीठ टाकलं आहे. मुगाची डाळ भिजवण्याची गरज लागत नाही, कारण मुगाची डाळ लगेच शिजते आणि मुगाच्या डाळीने छान अशी चव पण येते. नंतर आपण अशी मस्त हलवून घेणार आहोत. ह्या भाजीला अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही, कारण मुळातच तिच्यामध्ये पाण्याचं प्रमाण असतं. आणि छान असे हलवून घेतो आहे आपण. बघा किती सुंदर, एवढं सुंदर वास येत होता लसूण आणि मिरचीने त्या भाजीचा. आणि बघा आपण अशी छान हलवून घ्यायची आहे. खूप सुंदर होते भाजी. मैत्रिणींनो, करून बघा, तुम्हाला जर मिळाली तुमच्याकडे तर अशा प्रकारे. त्यानंतर आपण 5 मिनटासाठी मंद गॅस करून भाजी शिजवायला ठेवणार आहोत. 5 मिनटानंतर बघू शकता तिचं जे भाजीचं पाणी आहे ते सुटलं आणि आपण मीठ टाकलं होतं. पाण्याचा येथे आपण अजिबात वापर केला नाही. खूप सुंदर अशी आपली चिवळीची भाजी, घोळची भाजी, चिगळीची भाजी तयार आहे. तुम्हाला जर पूर्ण सुकी करायची असेल तर करू शकता. मी पूर्ण सुकी करणार नाही, कारण ती अशी ओलसरच खूप छान लागते. हे बघा किती सुंदर दिसते आहे भाजी. चला मग पटकन लाईक करा आणि कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही. त्यानंतर थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकला आहे, त्याने खूप छान चव लागते. जाडसर असा कूट टाकायचा, म्हणजे तो दाताखाली लागला की खूप छान लागते भाजीची चव. हे बघा अशा प्रकारे आपण छान अशी भाजी परतून घेत आहोत. त्यातलं पाणी आहे ते थोडंसं मी सुकं करून घेणार आहे. जास्त सुकी नाही करणार मी, कारण अशी नुसती भाजी आणि भाकरी एकदम अप्रतिम अशी चव लागते ह्या चिवळीच्या भाजीची चव. बघा किती सुंदर दिसते आहे. चला मग पटकन जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करा, जेणेकरून नवीन येणाऱ्या रेसिपीचं नोटिफिकेशन लगेच मिळेल तुम्हाला.
बघा किती सुंदर झाली आहे भाजी आपली. मी बाउलमध्ये सर्व करत आहे. हे बघा किती सुंदर दिसते. रंग पण खूप छान आला आहे, कारण आपण येथे थोडासा लाल मिरचीचा पण वापर केला आहे. त्याने चव पण छान लागणार आहे, कारण माझ्या लाल मिरचीमध्ये धणे जिरे पावडर असल्यामुळे अप्रतिम अशी चव लागणार आहे भाजीची. हे बघा किती सुंदर झाली आहे आपली चिगळीची भाजी, चिवळीची भाजी. प्रत्येक ठिकाणी त्याला वेगवेगळं नाव आहे दिलेलं, त्या नावाने ओळखतात ह्या भाजीला. खूपच सुंदर. उन्हाळ्यामध्ये अवश्य तुम्हाला मिळाली तर ती खा. मी ज्वारीच्या भाकरी बरोबर सर्व केली आहे आणि खाणार पण आहे. बघा किती अप्रतिम अशी भाजी तयार झाली आहे. माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून धन्यवाद. पुढच्या रेसिपीजसाठी तयार. बाय बाय.